हिंगोलीमध्ये जवळपास 14,000 कॅन्सर संशयित महिला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या संजीवनी अभियानामध्ये तब्बल 13,956 महिला या कर्करोग संशयित असल्याचं दिसून आलंय। यामध्ये स्तन आणि गर्भाशय कॅन्सरचं प्रमाण हे अधिक असल्याचं समोर येते। 7,524 गर्भाशय कॅन्सरच्या रुग्ण तर 2,699 या स्तन कॅन्सरच्या संशयित महिला असल्याचं सांगितलं जात आहे। तर 3,733 महिलांना संशयित तोंडाचा कर्करोग असल्याचं सुद्धा दिसून आलंय। या महिलांच्या आरोग्य विभागाकडून तालुका स्तरावर आता स्क्रीनिंग केली जाणार आहे आणि त्यासाठी आरोग्य विभागानं नियोजन केलेलं आहे। जलद गतीने अर्ली स्टेजवर या कर्करोगांच्या आयडेंटिफिकेशन आणि त्याची तपासणी व्हावी म्हणून आपण संजीवनी अभियान म्हणजे एक नवीन जीवन देण्यासाठी एक कार्यक्रम लॉन्च केला आहे। जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, सिव्हिल सर्जनची पूर्ण टीम आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने चालू आहे। याच्यामध्ये सर्वप्रथम आता आपण आशा वर्कर त्यांना ट्रेन करून त्यांना घरोघरी पाठवून महिलांना काही लक्षण आहेत का हे जाणून घेतले आणि त्याच्यातून आपल्याला 13,000 जवळपास असे महिला सापडले त्यांना काहीतरी लक्षण आहे म्हणून आपण त्यांची आता यादी केलेली आहे आणि पुढच्या टप्प्यात आता त्यांची PHC, RHSDH किंवा आपल्या जिल्हा रुग्णालय तिथे आपण त्यांची टेस्टिंग, त्याच्यामध्ये VIA टेस्टिंग आहेत, गरज भासली तर बायोप्सी करून आपण जर त्यांना काही इश्यू असेल तर तेही निदान करण्याचा आपण प्रयत्न करणार। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। गजानन, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली आणि त्यांच्या संकल्पनेतून ही संजीवनी अभियान केलेलं होतं। अत्यंत धक्कादायक हे सगळे यामधून निकाल पुढे आलेले आहेत। जवळपास 14,000 महिला या कॅन्सरच्या छायेत असल्याचं एकंदरीतच हे चित्र आहे। काय काय नेमके तपशील आहेत? एकूणच अनेक दिवसाच्या मागच्या काही दिवसापासून 8 मार्चला हे महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्याने अभियान उघडलं होतं आणि जवळपास 27 मार्च पर्यंत आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीनं ही सगळी माहिती जी आहे ती गोळा करण्यात आली होती। जवळपास ज्या महिलांना काही लक्षणं आहेत कर्करोगासंदर्भातली या संदर्भातले सगळे तपशील जे आहेत ते गोळा करण्यात आले होते आणि त्यानंतर 3 लाख साधारणतः महिलांचे तपशील गोळा करण्यात आले आणि त्यातून 13,956 महिलांना कर्करोग असू शकतो अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर आली आहे आणि हा अत्यंत धक्कादायक माहिती आहे। एकूणच कर्करोग कशा पद्धतीने संपूर्ण ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय आणि या संदर्भात आरोग्य विभाग एकदम जागा झाला असून तालुका स्तरावर स्क्रीनिंग केले जाणार आहे आणि येत्या काळामध्ये ज्या महिलांना कर्करोगाची लक्षणं आढळतील किंवा त्यांना कर्करोग आढळेल त्यांच्यावर उपचार सुद्धा केले जाणार आहे। अशा पद्धतीची सगळी माहिती जी आहे ती जिल्हाधिकारी देतात। त्यांनी स्वतःहून या सगळ्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि अतिशय चिंतेची अशी ही सगळी बाब आहे। एकूणच बदललेलं खानपान असेल किंवा भाजीपाल्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही विषारी द्रव्य फवारले जातात किंवा वेगळे जे सगळ्या पद्धतीचे नवीन जे फूड्स आले त्याच्यामधून कुठेही महिलांना आजार होतात का किंवा हे स्तनाचे 2 प्रकारची जी सगळी कॅन्सर आहेत तर याच्यामध्ये स्तनाचं कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर झाला असू शकतो अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो वर्तवला जातो आणि याच्या तपशीलवार सगळ्या चाचण्या केल्या जाणार आहे आणि त्यामधून अधिकृत जी माहिती आहे ती पुढे येणार आहे आणि ही खरंच चिंताजनक अशीच बाब म्हणावी लागेल। निश्चितच धन्यवाद गजानन दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी। जवळपास 14,000 महिला या सध्या संशयाच्या भुऱ्यामध्ये त्यांना कॅन्सर झालेला असू शकतो। प्राथमिक तपासणीमध्ये हे पुढे येते। अर्थातच या पुढच्या तपासण्या होणं आवश्यक आहे। मात्र निश्चितच ही जी संकल्पना आहे, जो हा उपक्रम हाती घेतलेला जिल्हाधिकाऱ्यांनी, तो निश्चितच स्तुत्य म्हणावा लागेल। त्यामुळे या महिलांच्या आरोग्याची नेमकी स्थिती काय आहे हे सुद्धा आता पुढे आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख आपल्या बरोबर होते।